गुड मॉर्निंग. मागच्या वेळेस आपण पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या आणि त्याचे प्रूफ पण पाहिले होते. काही प्रॉपर्टीचे प्रूफ पण आपण अभ्यासले होते. आज आपण आयत, समभुज, चौकोन आणि चौरस या तिघांची काही गुणधर्म पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रोम्बस अँड स्क्वेअर. रेक्टँगल म्हणजे आयत, रोम्बस म्हणजे समभुज चौकोन आणि स्क्वेअर म्हणजे चौरस. या तिघांचे काही गुणधर्म, प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म पाहणार आहोत आणि काही गुणधर्माचे आपण प्रूफ म्हणजे सिद्धता आपण पाहणार आहोत. गुणधर्म म्हणजे ते प्रमेयच आहेत, थेरमच आहेत, त्याचे प्रूफ आपण पाहणार आहोत. आता लक्षात ठेवा, पॅरलोग्राम जो होता ज्याला समांतर भुज चौकोन म्हणतो आपण, पॅरलोग्राम, याचे काही गुणधर्म प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होत्या. बघा, अपोजिट साइड पॅरलल इन द डेफिनेशन. समोरासमोर बाजू या समांतर असतात ही त्याची व्याख्या होती, बरोबर. पण गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टी मध्ये पहिली काय पाहिली होती, समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात. समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. समोरासमोरचे कोन एकरूप असतात. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट. बघा बरं का, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट. त्यानंतर डायगोनल बायसेक्ट इच अदर. कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे कर्ण एकमेकांचे दोन सारखे भाग करतात. तुकडा घेऊन पळायचं म्हणायचं मी त्याला, बरोबर आहे का. तीन गुणधर्म सांगितले बघा मी. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, डायगोनल बायसेक्ट इच अदर. मराठीत सांगतो, समोरासमोर बाजू एकरूप असतात, समोरासमोर कोन एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात. या महत्वाचे तीन गुणधर्म जे आहेत, हे तीन गुणधर्म समांतर भुज चौकोन म्हणजे पॅरलोग्रामचे आहेत. आणि एक माझं वाक्य लक्षात ठेवा, आयत, समभुज आणि समभुज चौकोन व चौरस हे सुद्धा समांतर भुज चौकोन असतात. म्हणजे आधी समांतर भुज चौकोन आणि मग त्याच्यामुळे प्रत्येक आयत समांतर भुज असतो, समभुज सुद्धा समांतर भुज असतो आणि चौरस सुद्धा समांतर भुज असतो. म्हणजे मी आता सांगितलेले तीन गुणधर्म याला लागू पडतात या सगळ्यांना. कोणते? समोरासमोर बाजू एकरूप, समोरासमोर कोन एकरूप, कर्ण परस्परांना दुभागतात. आता इंग्लिश मध्ये सांगतो बघा. एव्हरी रेक्टँगल, रोम्बस अँड स्क्वेअर इज अ पॅरलोग्राम फर्स्ट. म्हणजे रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम, रोम्बस इज अ पॅरलोग्राम आणि स्क्वेअर इज ऑल्सो पॅरलोग्राम. हे तिघाचे तिघ आधी पॅरलोग्राम असतात, मग ते रोम्बस, स्क्वेअर, रेक्टँगल होतात. म्हणजेच याचा अर्थ ज्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या इथे लागू पडतात. थ्री मेन प्रॉपर्टीज आर देअर. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, diagonal bisect each other. That three properties are also properties of rectangle, rhombus and square. या तिघांच्या पण या तीन प्रॉपर्टी झाल्या. But there are some more properties and that properties we have to learn now. ह्या तिघांच्या आणखी काही गुणधर्म आहेत ते आता आपल्याला पाहायचे आहेत. तीन गुणधर्म सगळ्यांचे कॉमन आहेत. कुणाकुणाचे? पॅरलोग्राम, रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअर. समांतर भुज चौकोन, आयत, समभुज आणि चौरस या चौघांचे पण तीन गुणधर्म कॉमन आहेत. कोणते? अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, डायगोनल बायसेक्ट इच अदर. सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोन एकरूप असतात, कर्ण परस्परांना दुभागतात. हे तीन गुणधर्म, ह्या तीन प्रॉपर्टीज सगळ्यांना लागू पडतात. आता आणखी काही प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या. आता आपण जातोय पहिली प्रॉपर्टी रेक्टँगलची म्हणजे आयताची. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच आयताचे कर्ण एकरूप असतात. काय? आयताचे कर्ण एकरूप असतात. याचा प्रूफ आपण पाहणार आहोत. मी एक आयत काढतो. ए बी सी डी गिवन. याला आपण पक्ष म्हणतो. आयत म्हणजे काय? प्रत्येक कोन काटकोन असतो. ज्या समांतर भुज चौकोन असतात, म्हणजे हा समांतर भुज चौकोन आहे, प्रत्येक कोन काटकोन असतो त्याला आयत म्हणतो. अ पॅरलोग्राम इन विच each angle is right angle किंवा वन अँगल इज राईट 90 डिग्री, ऑटोमॅटिकली रिमेन्स आर 90. एक 90 असेल तर हा 90 होईल, शेजारची 180 असेल म्हणजे हा 90 होईल, हा 90 होईल. पॅरलोग्राम इन विच मेजर ऑफ वन अँगल इज 90 इज कॉल्ड रेक्टँगल. समांतर भुज चौकोनामध्ये एक कोन 90 अंश असेल तर त्याला आयत असं म्हणतात. म्हणजे हा आयत झाला पक्ष. चौकोन एबीसीडी इज अ रेक्टँगल. चौकोन एबीसीडी हा आयत आहे.
टू प्रूव्ह म्हणजे साध्य. साध्य म्हणजे काय दाखवायचंय? आयताचे कर्ण काय असतात? एकरूप. कर्ण एकरूप दाखवायचे. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. काय दाखवायचंय? डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. आता याचे डायगोनल काढतो बघा. AC and BD पक्षात घेऊ का? AC and BD, सेगमेंट AC and BD आर डायगोनल्स. AC व BD हे कर्ण आहे. आता बघा, टू प्रूव्ह सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट सेगमेंट BD. कर्ण रेख AC एकरूप रेख BD, सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट BD, कर्ण एकरूप आहेत. प्रूफ म्हणजे सिद्धता. विधान कारण. विधान म्हणजे स्टेटमेंट. कॉज. बघा, इन ट्रायंगल DAB and CBA, त्रिकोण DAB व CBA मध्ये. बघा बरं का, नीट पहा. त्रिकोण DAB बघा, हा त्रिकोण दिसतोय सर्वांना, ट्रायंगल. आणि CBA हा ट्रायंगल दिसतोय. या दोघांचं पुढ सारखं आहे बघा. पहिला आकडा ही बाजू सारखी आहे. AB एकरूप AB, मराठीमध्ये AB कॉन्ग्रुएंट, इंग्लिशमध्ये AB कॉन्ग्रुएंट AB, मराठीमध्ये रेख AB एकरूप रेख AB, सामायिक भुजा. यालाच आपण कॉमन साइड म्हणतो. झालं. आता या त्रिकोणामध्ये हा कोण काटकोन आहे आणि या त्रिकोणामध्ये हा कोण काटकोन आहे. म्हणजे या कोणाचं नाव काय? DAB. कोन DAB ज्याला आपण इंग्लिश मध्ये अँगल म्हणतो. आणि CBA कोन DAB ग्रुप कोन CBA प्रत्येकी काटकोन किंवा 90 अंश म्हणा. अँगल DAB कॉन्ग्रुएंट CBA each angle 90 डिग्री. ओके. आणि ह्या त्रिकोणाची ही बाजू आणि ह्या त्रिकोणाची ही बाजू म्हणजे DA आणि CB. DA कॉन्ग्रुएंट CB, DA एकरूप CB. ह्या समोरासमोरच्या बाजू आहेत बघा. कोणाच्या? आयताच्या. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. आयताच्या समोर बाजू एकरूप असतात. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. बघा, ह्या त्रिकोणामध्ये ही बाजू सारखी, ह्या दोन बाजू कॉन्ग्रुएंट आणि हा अँगल 90 डिग्री. समोर समोरच्या बाजू एकरूप म्हणजे दोन बाजू एकरूप. ही सामायिक भुजा आणि एक कोण काटकोन आहे. त्या त्रिकोणात बघा, बाजू कोण बाजू, बा को बा, साइड अँगल साइड, SAS म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट, दोन त्रिकोण एकरूप. त्रिकोण DAB एकरूप त्रिकोण CBA बा को बा, SAS टेस्ट. बरोबर. बाकोबाका सोडून दोन त्रिकोण एकरूप झाले. 3 घटक झाले. अजून 3 घटक राहिले ज्याला आपण संगत बाजू संगत कोण म्हणतो. एकरूप त्रिकोण संगत बाजू, एकरूप त्रिकोण संगत कोण किंवा CSCT किंवा CSCT म्हणतो. मग राहिलेलं कोण घ्यायचं आपल्याला? बघा, ह्या त्रिकोणाचा हे कर्ण आहे आणि ह्या त्रिकोणाचा हा कर्ण आहे. म्हणून DB एकरूप AC, DB म्हणजे BD, म्हणून BD एकरूप AC, BD कॉन्ग्रुएंट AC, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CSCT आणि एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आणि मला वाटतं हेच आपल्याला साध्य आहे. बघा, AC एकरूप BD म्हणजे AC एकरूप BD ही झाली सिद्धता पहिल्या प्रमेयाची, पहिल्या थेरमची.
गुणधर्म जसा आयताला आहे तसा चौरसाला आहे. डायगोनल्स ऑफ रेक्टँगलला जसा आहे तसा तो स्क्वेअरला पण आहे. आता रेक्टँगलचं प्रॉपर्टी सांगतो बघा, एक महत्वाच्या प्रॉपर्टीज. पहिल्या 3 प्रॉपर्टीज सगळ्यांना कॉमन सांगितल्या. पहिले 3 गुणधर्म सगळ्यांना सारखे. चौथा आता कर्ण एकरूप असतात झालं इथपर्यंत. आता चौरसाचं याच्या चौरसाचं बघा. चौरस म्हणजे काय? स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? मी नाव घेतो पी क्यू आर आणि एस. बघा all 4 sides congruent and each angle 90 degree, a parallelogram किंवा a quadrilateral in which 4 sides congruent and each angle 90 degree is called square. कळलं का? मराठीत सांगतो. चौरसाच्या ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप आणि प्रत्येक कोन काटकोन असतो त्याला चौरस म्हणायचं. आधी त्या 3 गुणधर्म किंवा 3 प्रॉपर्टीज इथं पण लागू पडतात. आता याच्यामध्ये आणखी एक प्रॉपर्टी सांगितली बघा. याचे डायगोनल कर्ण काढतो बघा. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. याचे डायगोनल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे 2 प्रूव्ह जो आहे बघा पी आर कॉन्ग्रुएंट क्यू एस. कर्ण एकरूप आहे बघा म्हणजे पी आर एकरूप क्यू एस झालं. गिवन म्हणजे पक्ष काय? पक्ष चौकोन एबीसीडी हा चौरस आहे. इज स्क्वेअर आणि पी आर अँड क्यू एस आर डायगोनल्स. हे कर्ण आहेत. टू प्रूव्ह म्हणजे सिद्धता. बघा त्रिकोण एस पी क्यू व त्रिकोण आर पी क्यू आर मध्ये किंवा एस पी क्यू आणि पी क्यू आर सेम हे त्रिकोण घेतले बघा. बरोबर. आता पहिला कारण लिहिणार नाही बघा. या त्रिकोणामध्ये PQ आहे, या त्रिकोणामध्ये PQ आहे म्हणजे PQ एकरूप PQ, PQ कॉन्ग्रुएंट PQ, कॉमन साईड सामायिक भुजा. हेच कारण बघा पहिलं. दुसरं कोण SPQ, SPQ आणि RQP. हेच कारण प्रत्येकी काटकोन ईच अँगल 90 डिग्री. तिसरं SP आणि RQ. SP एकरूप RQ, SP कॉन्ग्रुएंट RQ. साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. चौरसाच्या बाजू एकरूप असतात. चौरसाच्या बाजू एकरूप आणि म्हणून चौथा त्रिकोण SPQ एकरूप त्रिकोण PQR. ट्रायंगल SPQ कॉन्ग्रुएंट PQR. SASK किंवा बाकोबा कसोटी सेम. आणि म्हणून याचा आकर्ण म्हणून PR एकरूप QS, PR एकरूप QS, PR कॉन्ग्रुएंट QS करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल किंवा ज्याला आपण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू असं म्हणतो. म्हणजे नावच बदलले. तुम्ही हेच नाव जर घेतले असते ABCD हेच तर जवळजवळ सेम सिद्धता आली असती. काहीच फरक राहिला नसता. या ठिकाणी दुसरा पण थेरम आपला संपलाय. दुसरा प्रमेय आपला संपलाय. म्हणजे हा प्रमेय नंबर 2. हा प्रमेय नंबर 1 थेरम नंबर याला थेरम 2 पण म्हणतात. आता बघा जो आयताला आहे तोच चौरसाला आहे. म्हणजे याची एक गुणधर्म सारखा झाला. प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर बोथ आर सेम. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. आता आपण जाऊ पुढच्या एका गुणधर्माकडे.
तिसरा गुणधर्म सांगतो बघा आता, महत्वाचा गुणधर्म आहे. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. डायगोनल्स ऑफ रोम्बस here are 3. Diagonals of rhombus are perpendicular bisectors of each other. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. लंबपर आणि दुभाजक पण. लंब म्हणजे काटकोन करतात, दुभाजक म्हणजे दोन सारखे भाग करतात. म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे लंब, बायसेक्टर म्हणजे दुभाजणे. रोम्बस म्हणजे समभुज चौकोन. बघा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात आणि डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. ही इथं पण प्रॉपर्टी आहे आणि इथं पण आहे. म्हणजे हीच प्रॉपर्टी फक्त रोम्बसच्या ऐवजी स्क्वेअर म्हणतात आणि हीच आपली समभुजच्या ऐवजी चौरस बनणार. हाच गुणधर्म तिकडे पण लागू पडणार आहे. म्हणजे एक ऑटोमॅटिकली होणार आहे बरं का. आता पहा याचा प्रूफ सांगतो. गिवन आधी आकृती काढतो बघा. समभुज चौकोन, चार बाजू सारख्या. डायगोनल्स ऑफ रोम्बस आहे. रोम्बसची बरं का, ही रोम्बसची आणि मगाची रेक्टँगलची होती सारखी. आयताचा गुणधर्म सारखा होता. रेक्टँगलची प्रॉपर्टी आणि चौरसाची प्रॉपर्टी सेम होती. आयताचा गुणधर्म चौरसाचा गुणधर्म सारखा होता. आता समभुज चौकोनाचा आणि चौरसाचा सारखा आहे. रोम्बसचा आणि स्क्वेअरचा सारखा आहे. ओके. सॉल्युशन बघा, याचं नाव आहे एबीसीडी. समभुज चौकोन म्हणजे चारी बाजू सारख्या. रोम्बस ऑन फोर साइड्स कॉन्ग्रुएंट. पक्ष ज्याला आपण गिवन म्हणतो. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज रोम्बस. चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे. साध्य म्हणजे टू प्रूव्ह. ओके. काय दाखवायचं तुम्हाला? सॉरी, इथं प्रूफ पाहिजे बरं का. हा, टू प्रूफ काय दाखवायचंय? कर्ण. एसी आणि बीडी हे कर्ण आहेत. हे दोन कर्ण म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण काटकोन करतात आणि दुभागतात दोघांना दुभागतात. हे तुम्हाला दाखवायचंय. म्हणजे काय बघा बरं का. एसी आणि बीडी हे परस्परांचे लंबदुभाजक. एसी आणि बीडी आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. किंवा तुम्ही असं म्हणू शकता बघा, लंब म्हणजे परपेंडिक्युलर. एसी परपेंडिक्युलर एसी लंब बीडी, एसी परपेंडिक्युलर बीडी और हे झालं लंब. लंब म्हणजे परपेंडिक्युलर. आता बायसेक्टर म्हणजे दुभाजक, दोन सारखे भाग करणे. म्हणजे बघा इथे नाव येतो पी. एपी बरोबर पीसी. एपी बरोबर पीसी म्हणजे 1/2 एसी आणि बीपी बरोबर डीपी बरोबर 1/2 बीडी. दॅट इज टू प्रूव्ह. हे तुम्हाला सिद्ध करायचं. म्हणजे हा बरोबर हा आणि हा बरोबर हा आणि दोघं एकमेकाला काटकोन करतात म्हणजे त्याला लंब म्हणतात, परपेंडिक्युलर म्हणतात. आणि हे दोन भाग सारखे म्हणजे त्याला म्हणतात बायसेक्टर. त्याला म्हणतात दुभागणी. हे द्या दोन ओळी किंवा हे द्या प्रूफ. सिद्धता. बरोबर. आता नीट बघा, असं मुठीचं वाकड करायचं आणि बघा डीए बरोबर डीसी. डीए
आणि DC सारखे आणि BA बरोबर BC पण सारखे. जेव्हा अशी रेषाखंड किंवा सेगमेंट आहे आणि हे दोन पॉइंट, हे दोन अंतर सारखं आहे, so that two points are equidistant from end point of that segment. म्हणजे point D is equidistant from A and C and B is equidistant from A and C. म्हणजे पॉइंट बिंदू B व D हे A व C पासून समदूर आहेत. काय म्हणतात त्याला? बिंदू म्हणजे every point which is equidistant from end point of segment is on the perpendicular bisector of the segment. बघा, every point which is equidistant every point which is equidistant from end points of a segment is on the perpendicular bisector of the segment. ही महत्वाचा गुणधर्म, याला परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम म्हणतात. एवढी ओळ लिहिण्यापेक्षा आपण असं म्हणू, हे दोघं सारखे आहेत. याचं कारण पक्ष किंवा गिवन, तुम्ही म्हणाल इथं काय आहे, रोम्बस आहे, समभुज चौकोन आहे, म्हणजे चारी बाजू सारखे आहेत म्हणून सारखे घेतले आणि म्हणून दुसरा आकडा. बरोबर आहे. आता तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता AC BD, AC लंब BD व AP बरोबर BC आणि BP बरोबर DP. डायरेक्ट केलं बघा हे. आणि याचं कारण द्यायचं लंब दुभाजकाच्या प्रमेयाने, थेरम ऑफ किंवा बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. आणि मला वाटतं हेच तुमचं टू प्रूव्ह आहे. बघा, अशा पद्धतीने सेम इथला एक चौथा प्रमेय, चौथा थेरम नंबर 4 काय म्हणणार? डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर perpendicular bisectors of each other. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. अशा पद्धतीने तिसरा थेरम, तिसरा प्रमेय मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलाय. आता आणखी काही प्रमेय आहेत त्याचे. बघा, दोन महत्वाचे प्रमेय सांगतो फक्त आणखी, रोम्बसचा आणि चौरसाचा, स्क्वेअरचा, म्हणजे समभुज चौकोन आणि चौरस या दोघांसाठी तो कॉमन आहे. त्याचे अपोजिट अँगल, डायगोनल जे आहेत ते अपोजिट अँगलला काय करतात? बायसेक्ट करतात. डायगोनल्स ऑफ रोम्बस, डायगोनल्स ऑफ रोम्बस bisect opposite angle, bisect its opposite angles. समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोणाला दुभागतात. सेम फक्त रोम्बसच्या ऐवजी समभुज चौकोनाच्या ऐवजी चौरस म्हणायचं. आणि चौरसासाठी सुद्धा प्रॉपर्टी आहे, चौरसाचा गुणधर्म पण सेम आहे, शेवटचा गुणधर्म. मग याचा जी सिद्धता आहे तीच चौरसाची असणार आहे. मग याची सिद्धता तुम्हाला तोंडी सांगतो फक्त. बघा, समभुज चौकोन, समभुज चौकोन म्हणजे चारी बाजू सारख्या, बरोबर. पक्ष ABCD हा
समभुज चौकोन आहे साध्य सम्मुख कोणाला बघा समोरच्या कोणाला मी एक कर्ण काढतो. हा जो कर्ण आहे कर्ण याला दुभागतो म्हणजे दोन बाजू हे दोन कोण एकरूप होतात म्हणजे DAC एकरूप CAB म्हणजे हा कर्ण याचे दोन सारखे भाग करतो आणि कर्ण याचे दोन सारखे भाग करतो DCA आणि ACB. तसं भाग काढला तर ADB आणि BDC होईल आणि CBAD आणि DBA होईल. कळलं का नाही? कर्ण काय करतो समोरचे कोण त्यांना दुभागतो म्हणजे दोन सारखे भाग करतो त्याचे. डायगोनल ऑफ रोम्बस बायसेक्ट ऑपोजिट अँगल चे बायसेक्ट म्हणजे डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट. क्वाड्रेंट ABCD इज रोम्बस बरोबर. आणि टू प्रूव्ह हे गिवन झालं. कंस्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट AC रचना कर्ण AC काढा. प्रूफ सिद्धता बघा या दोन त्रिकोणामध्ये मी तोंडी सांगणार आहे. त्रिकोण ADC व त्रिकोण ABC मध्ये ही ट्रायंगल ADC आणि ट्रायंगल ABC. ओके पहिला AD कॉन्ग्रुएंट BC AD कॉन्ग्रुएंट BC आणि DC कॉन्ग्रुएंट AB गिवन चार बाजू सारखी ना. रेखा AD एकरूप रेखा BC आणि रेखा DC एकरूप रेखा AB. त्याचं कारण आहे पक्ष चार बाजू सारखे दिलेले आहेत. तिसरा आकडा AC एकरूप AC कॉमन साइड सामायिक भुजा AC कॉन्ग्रुएंट AC कॉमन साइड AC एकरूप AC सामायिक भुजा म्हणून दोन त्रिकोण एकरूप. चौथा आकडा त्रिकोण ADC एकरूप त्रिकोण ट्रायंगल ADC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ABC साइड बा कसं झालं. आणि म्हणून पाचवा आकडा हे लिहायचं पाच हे दोघं जण कारण आहे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. दोन त्रिकोण एकरूप झाले की त्याच्या बाकीचे घटक एकरूप असतात. CSCD आणि कोण येते एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. अशी एकदम साधी सोपी सिद्धता म्हणजे प्रूफ आहे. यू कॅन राईट इझिली. आणि इथं फक्त रोमनच्या स्क्वेअर म्हणा डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्टिंग ऑपोजिट अँगल सेम आणि चौरसाचे कर्ण सम्मुख कोणाला दुभागतात म्हणजे हेच सगळं काही बदल नाही. या ठिकाणी बघा जवळजवळ 6 प्रॉपर्टी 6 गुणधर्म सांगितले मी. इथं बघा 5 नंबर 68 वर दिलेले आहेत. पहिलं डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट आणि डायगोनल ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. सारखं आहे बघा स्क्वेअरचं आणि रेक्टेंगलचं. आयताचे कर्ण एकरूप असतात चौरसाचे कर्ण एकरूप असतात. डायगोनल्स ऑफ रोम्बस परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर डायगोनल्स ऑफ स्क्वेअर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात आणि चौरसाचे कर्ण सुद्धा परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्यानंतर मी सांगितलं होतं समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोणाला दुभागतात चौरसाचे कर्ण सुद्धा सम्मुख कोणाला दुभागतात. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ऑपोजिट अँगल्स डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट ऑपोजिट अँगल्स. हे 4 महत्त्वाचे गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. आता पुढच्या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 5.3 पाहू. आता आपण थांबूयात. धन्यवाद.